बावनिया चंदनाचा पाठ टाकला. कशाला म्हणतात बावनिया चंदन? तापलिया तेला बावनी चंदन, शन एक बुंद शीतल करी. माझ्या अष्टादश मालकांपैकी एक मालक सांगतात, उकळत्या तेलामध्ये एक चिमूटभर चंदन टाकल्याच्या नंतर ते तेल बर्फा इतकं थंड होतंय, ज्याच्यात नारळ टाकल्यावर महाराजजी फुटेल इतकं उकळ आलेलं तेल. फक्त चिमूटभर चंदन टाका, ते तेल पाण्या इतकं शीतल होतंय. ही ज्या चंदनात ताकद त्याला बावनिया चंदन म्हणतात. चंदनाची बऱ्यापैकी प्रकार आपल्याला भेटतच नाहीत. त्याच्या पुढचं तिसऱ्या क्रमांकाचं चंदन आहे, याला रक्तचंदन म्हणतात. हे औषधी म्हणून वापरल्या जाते. आणि मला माहीत याच्याकरता झालं, मी काय डॉक्टर नाही मेटे साहेब, पण मला याच्याकरता माहीत झालं रक्तचंदन हे पिंडाकरता वापरल्या जातात. रक्तपुष्पाधिम रक्तचंदनो हो यत् समर्पयामि अंगुष्टादि स्नान भयो, म्हणून रक्तचंदन तिथं वापरल्या जातात. समृद्धी महाहायवे गेला, त्याच्यामध्ये एक जणाच्या शेतात रक्तचंदन होतं. त्याला माहीतच नाही कशाचं झाड आहे. त्याला 2.25 कोटी रुपये आले त्याचे. त्याला माहीतच नाही कशाचं झाड आहे. त्याला वाटलं साधंच असेल ते कशाच तरी. इतकं रक्तचंदनाची म्हणजे या देशातल्या वनस्पती किती गोड आहेत लक्षात घ्या. हिमालयातली एक कथा होती. एका व्यक्तीनं भात शिजिला. स्वामी राम सांगायचे. स्वामी राम म्हणजे कोण? 1949 ते 51 ज्यांनी शंकराचार्य पद भूषवलं. 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य स्वतः शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला आणि हिमालयाची प्रदक्षिणा करत होते. एक वृत्तांत बघितला. क्रोधी बाबांच्या सानिध्यात एका व्यक्तीनं भात शिजवला. भात शिजवल्याच्या नंतर भात हलवायचा कशानं? 3 दगडाची चूल मांडली, मडकं टेकलं, भात शिजवला. हलवायचा कशानं? एका झाडाची फांदी काढली आणि त्या फांदीनं वल्ल्याच काडीनं असा भात हलवल्याबरोबर ती फांदी हिरव्या रंगाची असल्यामुळं तिचा अर्क त्या भातात उतरला आणि पांढरा भात हिरव्या रंगाचा झाला. तर समोरच्या व्यक्तीला वाटलं हिरवा भात झाला त्यावर ती विष असावा, काडी विषाची असावा. त्यानं भात गाडगं तसं ठुलं आणि निघून गेला पाणी पिऊन. पाठीमागून एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम होता. जीर्ण झालेलं शरीर होतं. 90-95 वर्षाचं वय होतं, अत्यंत जीर्ण, पण डोक्यावर थोडासा परिणाम का महिमेतला साधू होता देव जाणे, मला काय कळणार. स्वामी राम सांगतात. आणि ती व्यक्ती आली आणि त्याच्यातला पूर्ण भात खाल्ला. 14 मिनिटात ती व्यक्ती 20 वर्षाची झाली. 14 मिनिटात ती व्यक्ती 20 वर्षाची झाली. इतक्या वनस्पती या भारत देशात आहेत. इतक्या वनस्पती त्या चंदनावून निघलं म्हणून सांगतो. काय ताकद आहे देशातली, किती मोठी शक्ती आहे. तुम्हाला माहिती आहे च्यवनप्राश नावाचं एक खाद्य आहे ना, हे तर नाव ऐकलं असेल तुम्ही, च्यवनप्राश. त्याच्यात नाना प्रकारच्या कंपन्या, सोना चांदी च्यवनप्राश, रामदेव बाबाचा च्यवनप्राश, अजून कोणा बैद्यनाथचा च्यवनप्राश, धूतपापेश्वरचा च्यवनप्राश, वगैरे वगैरे लय मोठ्या कंपन्याचे च्यवनप्राश. त्याच्यावर बाबाजी एका दाढीवाल्या साधूचा फोटो असतोय. त्या साधूचं नाव आहे मुनिश्री च्यवन, सनत कुमारांचे गुरु. एका बाईला 13 वर्षाच्या मुलीला 95 वर्षाचा नवरा भेटला. वाक्य नीट ऐका. या देशातल्या वनस्पती किती गोड आहेत. 95 वर्षाचा नवरा आणि पोरगी 13 वर्षाची. काय वाटत असेल बरं? 95 वर्ष वय नवऱ्याचं असून बी डोळे नव्हते, इनच फोडे होते डोळे. मुनिश्री च्यवन आले. 2 प्रकारच्या वनस्पती दगडावर घासल्या आणि डोळ्याला लावल्या, डोळे आले. आणि 52 प्रकारच्या वनस्पती एकत्रित करून चाटण दिलं आणि एकदम 20-21 वर्षाचा माणूस झाला. म्हणून म्हणते च्यवनप्राश खा. पण म्या 1.5 क्विंटल खाल्ला, पण मग काय कंबर नीट नाही झालं. म्हणजे ते च्यवनप्राश यायला तयार करता येत नाही. विठाला विठाला.